सार्वत्रिक 2025च्या खराची जबाबदारी की आपण केलेल्या विकासावर आपण केलेला फलटणचा केलेला सहकार्यासाठी जे सहकार्य आपण केलं त्याची उतराई करायची फलटणकरांची वेळ आहे सर्वांची. मला खात्री आहे की फलटणकर आम्ही कृतज्ञ नाही कृतज्ञ ज्या ताकदीने आपण कुणाची न पर्वा करता आपण नीरा देवगर फलटणला दिली. आज नीरा देवगरचं काम फलटणच्या सुरुवातीपासून फलटणच्या टोकापर्यंत चाललं. डोंबलकोडीचं बारमाही करून दिलं. फलटण शहराला नवीन नाट्यगृह साहेब आपण दिलं, तारांगण दिलं, सिटी हॉस्पिटल दिलं, महिला जिम दिली, मिनी क्रीडांगण दिलं. आणि आदरणीय देवाभाऊ आपल्याला सांगतो की फलटण शहरापर्यंत येणारा एकही रस्ता आपल्या कृपेमुळे आपल्या आशीर्वादामुळे एकही रस्ता बॅलन्स नाही. सर्व 100% रस्ते फलटण शहरापर्यंत येणारे आता कॉन्क्रीटचे होत आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो, आम्ही प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नाला तुमची साथ नसती तर सावी 1 फूट सुद्धा डांबर पडलं नसतं. तुम्ही ज्या ज्या मागण्या विकासासाठी केल्या मी फलटणकरांना म्हणजे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, देवाभाऊनी एक सुद्धा मागणी आपली बॅलन्स ठेवली नाही किंवा एक मागणी केली. उदाहरण अंतकरण आम्ही किती पैसे देतो. रेल्वेला 50% भागीदारी महाराष्ट्र सरकारने दिली. रेल्वे काय महाराष्ट्र सरकारचा उपक्रम नाही, पण फलटणची रेल्वे ही पंढरपूर पर्यंत गेली पाहिजे. कॅबिनेट मध्ये ठराव करून 1000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले. नीरा देवगर सारख्या योजनेला 4000 कोटी रुपये दिले. डोंबलकोडी बारमाही करण्याकरता आपण जवळपास 100-125 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. नाट्यगृह, शहरातले रस्ते, CRFच्या माध्यमातून आपली झालेली मदत येण्यापूर्वी साहेब आपण करायला काही शिल्लक ठेवलं नाही, नगरपालिकेला द्यायला काही ठेवलं शिल्लक नाही. सगळ्या शहराच्या रस्त्यांचे टेंडर, बहुतांशी रस्त्यांचे टेंडर झालेले आहेत. 100-125 कोटी रुपयाचे टेंडर झालेले आहेत. 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम चालू आहे. साहेब आम्ही तुमच्याकडे मागायचं काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगायचं तरी काय. भगवान देताय छप्पर फाडके आणि देवाभाऊ जब देताय तो आबाळ फाडके अशी आमची परिस्थिती झाली. फलटणला जे मागितलं ते सगळं आपल्याला आमच्या मनामध्ये कायम फलटणकरांच्या मनामध्ये आम्ही कायम मागं चाललो होतो. 30 वर्षाची फलटणची तुम्ही रस्ते येताना बघितले सर. फलटण शहरामध्ये हे महिलांसाठी शौचालय सुद्धा बांधू शकले नाही. बांधलं 128 कोटी रुपयाचं साहेब या ठिकाणी मलनिस्सरण नावाची योजना केली. दुर्दैव असं आहे की 10 वर्षामध्ये साहेब ही योजना गाडली गेली, जमिनीच्या पोटात गाडली गेली, पण एकाही शहराचं मलनिस्सरण योजनेतनं गटर हे फलटण शहराचं एकाही नागरिकाचं जोडलं गेलं नाही. 128 कोटी रुपये कुठे गेले फलटण शहराचे कुणालाही माहिती नाही. आणि तपास करायचा असेल तर 128 कोटी रुपये कुठे गेले त्याचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा लागेल, कारण महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. नुसतं हे देऊन झालं नाही साहेब. आपण RTO ऑफिस दिलं, प्रशासकीय भवन या ठिकाणी महसूल कर्मचारी वेगळ्या ठिकाणी, तहसीलदार वेगळ्या इमारतीत, प्रांत वेगळ्या इमारतीत आणि नव्याने येणारे ऍडिशनल कलेक्टर आता कुठं बसायचे म्हणून आपल्याला मागणी केली होती. 100 कोटी रुपयाची मागणी केली साहेब. आपल्या 18 कोटी रुपयाचा पहिला हप्ता झाला, आता टेंडर झाला ना आता प्रशासकीय भवनचं काम चालू होतं. एअर कंडिशन असं तलाठ्यांना बसण्याकरता या ठिकाणी एअर कंडिशन महसूल भवन आपण 10 कोटी रुपये अतिरिक्त दिले. पोलीस स्टेशनच्या इमारतीने साहेब आपल्याला दाखवल्या. अतिशय सुसज्ज असे फ्लॅट या ठिकाणी कॉन्स्टेबलला लोकांना बसण्यासाठी 2-2 पोलीस स्टेशन शहर आणि ग्रामीण. माझं वाठार पोलीस स्टेशन उत्तर कोरेगावचं, 3ही पोलीस स्टेशन आपण 2 वर्षापूर्वी पालखीला आल्यावर भूमिपूजन केलं होतं. आज पोलीस स्टेशनची उद्घाटन मागच्या वेळेस केलं. शहरामध्ये एक रिंग रोड आपल्याला मिळालेला आहे. रिंग रोड पूर्ण करण्याकरता आपल्याला आज आम्ही मागणी करत आहे की शहराचा रिंग रोड पूर्ण झाला तर शहरामधून हेवी वाहतूक जाते, मोठ्या गाड्या शहरामधून जातात, त्याच्यामुळे धूळ रस्त्यांचं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी आम्हाला शहराला रिंग रोड द्या. बाणगंगा नदीच्या संदर्भात आपल्याकडे मी मागणी केली सर की बाणगंगा नदी ही पूर्वी म्हणजे त्याची आख्यायिका आहे की राजा दशरथाच्या अस्थी सुद्धा बाणगंगा नदीमध्ये विसर्जित केल्या होत्या. महानुभाव पंथाने आपला सत्कार केला. त्या महानुभाव पंथाची फलटण, दक्षिण काशी या ठिकाणी हजारो लाखो महानुभाव पंथ या बाणगंगा नदीमध्ये डुबकी मारण्याकरता येतात. पण ज्यांच्या हातात सत्ता दिली ते श्रीमंत रामराजेंच्या काळामध्ये त्या बाणगंगा नदीमध्ये साहेब शहराचे गटर सोडण्यात आले.
दुर्दैव असं आहे की महानुभाव पंथाची लोक येतात आणि महानुभाव पंथाच्या लोकांना त्या गटारामध्ये त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्षातून एक वेळा आंघोळ करावी लागते. बघताना मनाला वेदना होतात साहेब. अतिशय वाईट गोष्ट आहे ती, आम्हाला ती सुधारून द्या. अमृत 2 मधनं या ठिकाणी ती योजना आम्हाला नदी सुधारची योजना पूर्ण करून घ्या. नीरा देवगरचं पाणी बाणगंगा धरणात येत आहे. बाणगंगा धरणातलं त्याला जे आपण अतिरिक्त वाचणारं पाणी आहे ते अर्धा TMC पाणी आम्हाला जे फलटणच्या वाट्याचं आहे ते बाणगंगा प्रवाहित करण्याकरता पाहिजे. त्याच्यातूनच शहर प्यायला पाणी उचलेल, त्यातूनच शहराचं फिल्ट्रेशन प्लांट आणि शहराचं पिण्याचं पाणी चालेल. अशा प्रकारची आम्ही संकल्पना मांडली. बारामतीच्या धर्तीवर आम्हाला महिला हॉस्पिटल द्या. बारामतीला गेले की 1000 रुपये भरले की त्याला सगळं जेवण खाणं राहण्यासकट महिलांचे CT स्कॅन MRI सगळं होतं. साहेब आमची कळकळीची विनंती, आम्हाला 30 किलोमीटर आमच्या महिला या ठिकाणी बारामतीला जातात. त्याच प्रकारे आम्हाला महिला हॉस्पिटल द्या. आपण मागच्या वेळेस फलटणला नाईक बोंबवाडी या ठिकाणी MIDC मध्ये आपण लार्ज स्केल मेगा प्रोजेक्ट देतो अशा पद्धतीचा आम्हाला शब्द दिलाय. साहेब माझ्या फलटण तालुक्यामध्ये 20-25 हजार तरुणांना काम नाही. त्यांची अपेक्षा माझ्यावर आणि तुमच्याकडे बघून अपेक्षा आमदार साहेबांना ठिकठिकाणी गेल्यानंतर ती MIDC कारखाना कधी उभं राहतोय, उद्योग उभे राहतात, लोक अपेक्षेने बघताय. साहेब मला माहिती आपण एक शब्दही आमचा ठेवला नाही, सगळे शब्द ठेवले. या 10-20-25 हजार लोकांना जर काम देऊ शकलो साहेब तर आम्ही या मातीचं ऋण फेडू शकतोय. तेवढी कृपा